कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि परंपरागत कुस्ती संस्कृतीचे प्रतीक असलेले खासबाग मैदान सध्या दुरावस्थेत असून पैलवानांच्या सरावासाठी अत्यंत अयोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पैलवान आणि कुस्तीप्रेमींनी अलीकडेच महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडले होते। या आंदोलनानंतर आमदार अमल महाडिक यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसमवेत खासबाग मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली। मैदानातील तुटलेल्या भिंती, वाढलेले गवत, अयोग्य सुविधा आणि रखडलेली कामे यांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली। पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना आणि दुरुस्तीची स्पष्ट सूचना दिली। यासोबतच शहरातील विविध तालमींचे पैलवान, प्रशिक्षक आणि कुस्तीप्रेमी नागरिकांशीही त्यांनी चर्चा केली। तसेच चालू असलेले केशवराव भोसले नाट्यगृहाचे कामही जलद गतीने सुरू असून ते येणाऱ्या 20 मार्चपर्यंत पूर्ण होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या एक विजनरी जिल्हा म्हणून आणि त्यांनी उभ्या केलेल्या वास्तू आणि कोल्हापूरची ओळख ही केशवराव भोसले नाट्यगृह, कलाप्रेमी असतील, कुस्तीप्रेमी असतील, ह्या दोन्ही वास्तू ह्या एकत्र असताना या वास्तूंचं जतन करणं, या भूमिकेतून आज मी या ठिकाणी भेट दिलेली आहे। निश्चितपणे केशवराव भोसले फेज 1, 2, 3 आणि 4 हा 4था टप्पा सोडून 5वा टप्पा पण येणार आहे। त्यामुळे सध्या येणाऱ्या 20 मार्चपर्यंत केशवराव भोसले हे पूर्ण करणं आणि येणाऱ्या 27 तारखेला रंगमंच जो दिवस आहे या दिवशी यामध्ये कार्यक्रम व्हावा या दृष्टिकोनातून सगळेच लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी भेट देऊन लवकरात लवकर काम व्हावं, याला गती मिळावी या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर खासबाग मैदान म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्राला तर देशामध्ये आपल्या कोल्हापूरची ओळख आणि शाहू महाराजांनी पैलवानांसाठी जी ही मैदान उभं केलं होतं, या मैदानाची दुरुस्ती होणं, त्याचे पुनर्जीवन करणं या दृष्टिकोनातून आज इथं भेट दिलेली आहे। प्रशासनही याच्यामध्ये आणि पैलवान लोक ज्यांना कुस्तीप्रेमी आहेत हे सगळे लोक इथं व्हिजिट देत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सध्या असणारं मैदान व्यवस्थित करणं आणि जे पैलवानांना लागणारं पाणी असेल, त्यांना चेंजिंग रूम असेल, लाईटचा विषय असेल, हे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। त्या संदर्भात प्रशासनही सकारात्मक आहे। पूर्णपणे हे सगळं व्यवस्थित करून घेऊन नवीन ह्या वास्तूचा, कारण हे माझ्या माहितीनुसार हे पुरातत्व विभागाकडे जातं, ह्याचं जतन करणं, त्याची परमिशन घेणं हे पूर्णपणे करून घेऊन पुन्हा एकदा खासबाग मैदानाला त्याचं जे गतवैभव प्राप्त करण्यासाठी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा प्रयत्न आहे। आमदार राजेश क्षीरसागर साहेब आहेत, खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत, आम्ही सर्वच मंडळी आणि इथले सगळे कुस्तीप्रेमी आहेत, बाबा आहेत, सगळेच मंडळी याच्यामध्ये काम करणारे सगळेच लोक आहेत। निश्चितपणे हा आम्ही लवकरात लवकर ज्यांना पसंत पडला असा प्रस्ताव तयार करून घेऊन राज्य सरकारकडून आणि केंद्राकडून निधी आणून देण्याचा प्रयत्न आमचा राहील। ह्याच्यामध्ये काम तटण्याचा काही विषय नाही। जो काम करणारा व्यक्ती आहे तो पूर्ण करणार आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जबाबदारी घेतलेली आहे आणि सरकार सुद्धा प्रत्येक वेळी पैसे देतं असं काही नाही आहे। काम जसं संपेल तशी बिलं अवेलेबल म्हणजे केली जातात, तसं पेमेंट मिळतं। थोडं पुढं पाठीमागे 1 महिना 1.5 महिना होत असं, कारण शेवटी हा फायनान्शियल विषय येतो। सगळे हे करता येतं पण पैशाचा सोंग करता येत नाही, पण टप्प्याटप्प्यात सगळं मिळतं आणि ते पण समाधानकारक आहेत। कुठलंच काम थांबलेलं नाही आहे आणि काम थांबणार नाही, याची जबाबदारी आम्ही सगळे घेतोय। या पाहणी दरम्यान महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, स्टेट ऑफिसर विलास साळुंखे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि पैलवान उपस्थित होते।